स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा नगरपालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट। नगराध्यक्ष पदासाठी 6 जण निवडणुकीच्या रिंगणात। देवता अनिल बाबर यांचाही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल एकूण 244 अर्जांपैकी 107 अर्ज छाननीत अवैध झाले, तर 137 अर्ज वैध ठरले। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल 14 पैकी तब्बल 8 अर्ज अवैध ठरले। आता 6 जण नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात राहिले, तर नगरसेवक पदासाठी दाखल 230 पैकी 131 अर्ज रिंगणात राहिले। नगरसेवक पदाचे 99 अर्ज अवैध ठरले। निवडणूक आयोगाच्या अर्ज छाननीच्या प्रक्रियेवरच सत्ताधारी भाजपचे नेते किरण तारळेकर यांनी तक्रारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्याकडे दिला। विटा नगरपालिकेसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाअखेर तब्बल 244 अर्ज दाखल झाले होते। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 14 तर नगरसेवक पदासाठी 230 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। दोन्ही पक्षाकडून बी फॉर्म देताना अत्यंत गोपनीयता आणि शेवटच्या क्षणापर्यंत वेळ घेतल्यानं पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचा खेळ अखेरपर्यंत रंगतदार ठरला। मंगळवारी येथील नगरपालिका सभागृहात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमसिंह बांदल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या उपस्थितीत दाखल अर्जाची छाननी करण्यात आली। यामध्ये सुरुवातीला नगराध्यक्ष पदासाठी दाखल 14 अर्जांपैकी 8 अर्ज अवैध झाले। यामध्ये प्रामुख्याने पक्षाच्या वतीने दाखल अर्जातील पर्यायी अर्जांचा समावेश होता। सर्व पक्षांचे प्रमुख अर्ज वैध ठरल्यानं समर्थकांनी सुटकेचा श्वास घेतला। आता नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे काजल संजय मेहत्रे, भाजपच्या प्रतिभा अविनाश चोते आणि राष्ट्रवादीच्या रोहिणी दीपक जंगाम यांचा अर्ज वैध ठरला। याशिवाय अपक्ष देवता अनिल बाबर, कोमल संजय काळे आणि दीपा अविनाश चोते हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत। नगरसेवक पदाचे 230 पैकी 131 अर्ज वैध ठरले, तर तब्बल 99 अर्ज अवैध ठरले। यामध्ये देखील प्रामुख्याने पक्षाच्या वतीनं भरलेले पर्यायी अर्ज अवैध ठरले, तर प्रमुख अर्ज वैध ठरले। त्यामुळे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले। यावेळी गटविकास अधिकारी संताजी पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर, भाजपचे किरण तारळेकर, राष्ट्रवादीचे पंकज पाटील तर शिवसेनेचे संजय भिंगारदेवे यांच्यासह प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।